आता यावेळेस आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते अयांश 11 कोळके आणि त्याच्या अगेन्स्ट आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग अचिवली. जयेश भोईर स्वतः कर्णधार यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोऱ्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंड वरती रुपेश पोपेटा आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश मस्कर. एका बाजूला सोमाटण्याचा हा एक्सपिरियन्स फलंदाज आपण पाहतोय. पहिलाच बॉल फक्त सीए केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात चांगला बॉल होता. क्षेत्ररक्षक तेवढंच सुंदर आपण पाहायला मिळालं. एक धावेत या तब्बल 19,000 पॉइंट्स खर्च केलेला हा फलंदाज कल्पेश मस्कर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. अयांश 11 कोलके संघानं ऑक्शनच्या दिवशी मात्र या फलंदाजांवरती खूप साऱ्या फ्रँचायझीची नजर होती, पण अयांश 11 कोलकेने 19,000 पॉइंट का घेतलेत याचं पहिल्या फटक्यामध्ये प्रात्यक्षिक दाखवलं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल होता. 2 धावा धावपटलावरती अर्जित केलेल्या आहेत. जयेश भोईर यंग टॅलेंट आहे. अगदी बायकर मॅन देखील भाताण टीम मध्ये या जयेश भोईरची गणना केली जाते. जेबी गोलंदाजी मार्गस्थावरती. साइड स्क्रीन वरती आपण जे प्रेक्षक बसलेत कृपया आपण बाजूला बसायचं. खूप सारं मोठं मैदान आहे, आपल्याला व्यवस्था खूप मोठी आहे. हा लोवर फुल टॉस अगदी बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. ही संकल्पना 24 लाईव्ह इव्हेंटची यष्टी रक्षक जे काय बोलतील ते नक्कीच अगदी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही मॅचचा आनंद घेतात त्यांच्यापर्यंत नक्कीच त्यांचा आवाज पोहोचतो. आणि 24 लाईव्ह इव्हेंट वरती जे कोणी नवीन असतील त्यांना विनंती आहे की नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. लोवर फुल टॉस. यस, या चेंडूची वाट पाहत होता रुपेश आणि चेंडूला भिरकावलाय. सीमारेषे पार आलाय रुपेशच्या बॅट मधून षटकार. आणि सांगली टीमचा फलंदाज आय थिंक त्यांना ही विनंती आयोजकांकडून प्लीज आपण कृपया व्हाईट पट्टीच्या मागे बसायचं. थँक्यू सो मच. षटकार आलाय. खराब बॉल होता. लोवर फुलटॉस चेंडूवरती फिरवली गेलेली बोट पण त्यावरती टप्पा अचूक नव्हता. 6 धाबा आल्यात. एकूण धाबा संख्या 8 वरती. जयेश भोईर ओव्हर द विकेट. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या परफेक्ट मिडल केलं गेलं नाहीये या बॉलला. एक धाव येते या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मध्ये मोद चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि धावा संख्या 1 ने पुढे जातीये. 9 वरती पोहोचली आहे. रुपेश पोपेटा खूप सारा एक्सपिरियन्स आहे. अगदी सातत्यपूर्ण कामगिरी सोमटणे टीम कडून सोमजाई सोमटणे संघाकडून खेळत असताना या फलंदाजाची आपण नेहमी पाहिली आहे. कल्पेश म्हसकर एक उभरता सितारा यंग टॅलेंट नारपोली गावचा आपल्या होम ग्राउंड वरती कशी फलंदाजी करेल. बॅटची कडा घेतली. बॉल चला फ्लाइंग स्लिपला. 19,000 पॉइंट खर्च केले होते पण त्याचा मात्र काहीही इफेक्ट नाही आहे. एक बॉल 2 चेंडू आणि 1 धाव. अगदी निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. आपल्या स्वतःवरती नाखुश आणि गोल्डन विकेट बिग फिश इन द नेट आपण नेहमी म्हणत असतो. खूप मोठा मासा जाळ्यामध्ये फसला. यावेळेस पहिल्याच ओव्हरवरती कल्पेशला बॅक टू द डगआउट पाठवला. ठीक आहे. थँक्यू डीज. पहिली विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातीये. कल्पेशला आपण पाहिलं
9 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन गोलंदाजी मार्गस्थावरती गोलंदाज कोणता असेल आई ग्रुप शेडूंग अजिवली कडून हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती आणखीन एक यंग टॅलेंटला आपण पाहतोय. भातानगावचा आणखीन एक स्टार, आणखीन एक सितारा, अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाचा बोलबाला आणि आपल्या गोलंदाजाची धार अगदी एक गटामधील फलंदाजांना ज्यांनी चारली आहे. अलंकार भोईर गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल. राऊंड द विकेट समोर खेळलाय, व्ही शेप मध्ये उडवला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश पोपेटाच्या बॅट मधून आलेला दमदार ताकदवर फटका, षटकार. कारण कित्येक वर्ष सातत्यानं या फलंदाजाने या क्रिकेटसाठी दिलेत. अनेक मॅचचा एक्सपिरियन्स, अनेक मॅच मध्ये सोमजाई सोमटणे संघाला अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा फलंदाज आज सातत्यपूर्ण लढाई या मॅच मध्ये देखील लढतोय. आयन्स 11 कोलकेल या संघाकडून शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. षटकार आल्यानंतर काय हवं तर षटकार आल्यानंतर सर्व खेळाडूंना आणि कर्णधाराला अगदी अपेक्षा असते ती निर्धाव चेंडूची आणि ती अपेक्षा पूर्ण करत असताना आपण पाहतोय अलंकार भोईर ही करून देतोय. डॉट बॉल आलाय 6 चेंडू आणि 14 वरती आपण खेळ वैयक्तिक खेळी रुपेशची पाहतोय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट अँगल बनवून कोण बनवून खेळण्याचा टाकण्याचा प्रयत्न, पण रुपेशची ताकद आणि नजाकत आपण पाहिली. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या मधोमध भेदल्या बॉलला सीमारेषे पार आलाय. पुन्हा एकदा षटकार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभव हा तुमचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा शिक्षक आपल्या जीवनामधील असतो. आणि नक्कीच अनुभव ज्याप्रमाणे आहे अगदी मेरिट नुसार फलंदाजी होती. समोरच्या बॉलला व्ही शेप मध्ये खेळलं जातं, बॅक ऑफ द हँड लेनला आपण जर पाहिलं तर अगदी उडवलं जात आहे स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरला. म्हणजे गोलंदाजाची पूर्णपणे पाहणी करून फलंदाजी केली जाते. रुपेश पोपेटा या फलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग अद्यापर्यंत साकारले. 21 वरती पोहोचलंय धावपळत. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, चांगला बॉल होता, फक्त सन्मान दिलाय. मनगडाच्या साहाय्याने चेंडूला फिरवलं, कारण त्या ठिकाणी जर खोलवर टप्प्याचा बॉल या बॉल वरती मोठा प्रहार आपण मारू शकत नाही हे स्वतःला रोकलं, सांगितलं आणि फक्त 1 रन काढून आपण स्वतःला नॉन स्टॅकिंग एंड वरती नेत आपली विकेट देखील सेव्ह केली आहे. 22 वरती पोहोचले स्कोरबोर्ड. दिनेश पाटील संघनायक अगदी कर्णधार इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय दिनेश पाटीलला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कोणता प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षक खूप चांगला आणि ताकदीचा होता. 1च धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 23 वरती पोहोचले स्कोरबोर्ड. एकूण धावा संख्या जर पाहिली 23 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अलंकार वरती 2 मोठे फटके जरूर आलेत. 2 षटकार रुपेशच्या बॅट मधून. शेवटचा बॉल P2च्या षटकातील. फुल टॉस मिस केलाय अगदी विकेटच्या मधोमध. स्वतःवरती नाराज, स्वतःवरती नाखुश आपण पाहतोय, कारण स्वतःला माहिती आहे की हा चेंडूवरती षटकार किंवा चौकार जरूर आला असता, पण आधीच बॅट गेली आहे आणि फलंदाज या ठिकाणी रुपेश पोपेटा हा बाद होता. लेग बी फॉर द विकेट. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अगदी भात्यातला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी होतीये, पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर लेग बिफोर द विकेट आणि फलंदाज बाद होईल. रुपेश पोपेटा बॅक टू द डगआउट.
मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन नितेश पाटीलला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला आणि स्क्रीनवरती पाहतोय कर्णधार क्षेत्ररक्षण सजवताना स्वतः गोलंदाजी मार्गस्थावरती दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या स्पेलसाठी दाखल झाले. बॉलिंग ट्रॅकवरती 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा अय्यांश 11 कोळके. तिसरं षटक पहिलाच बॉल अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेनं पाठवलेला जबरदस्त दिनेशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. अय्यांश 11 कोळके संघाचे संघमालक अक्षय मुंडे यांचं देखील असेल या स्पर्धेमध्ये स्वागत. आणि त्यानंतर आपण पाहतोय आई ग्रुप शेडुंग अजिवली रवींद्र दुर्गे त्यानंतर अनिल पाटील आणि अनिल भागीत आणि अजय भागीत या मान्यवरांचं असेल स्वागत. लो व फुल टॉस बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. गोलीच्या वेगाने सीमारेषा भेदली. बॉल चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. नक्की डीजे मास्टर यांचं कौतुक करावं लागेल कारण ते सांगतायत की ये मेरा अड्डा आहे. कारण हा माझं मैदान आहे. हे माझं होम ग्राउंड आहे आणि या मैदानावरती मी रोज सरावासाठी येत असतो. प्रत्येक बॉल निहारत असतो आणि प्रत्येक चेंडूवरती मी माझी फटकेबाजी दाखवू शकतो. आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती जर आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला षटकार तर दुसरा चौकार डीप स्क्वेअर लेगला दिनेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोर उडवलाय कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन ही लढत आपण पाहतोय. आणि या कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन मध्ये दिनेश पाटील अय्यांश 11 कोळके या संघाचा कॅप्टन सर्रास ठरला. 2 चेंडूवरती षटकार चौकार ठोकलेत आणि तिसरा देखील आलाय षटकार. JB वर्सेस DP बॅटल आपण पाहतोय. दिनेश पाटील अगदी शांत संयमी हा खेळाडू आपण पाहतोय. यंग टॅलेंट नारपोली गावाचं नाव अगदी रायगडच्या टेनिस बॉल पटलावरती या फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये त्यांनी नेलाय. हाही बॉल उडवलाय लॉंग ऑफ ला क्लिअर झालाय. बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. माइटी हिट दर्जेदार बिग 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 हिट षटकार.
मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन है आणि हे दाखवलं या मैदानाचा खरा हिरो मी आहे, या मैदानाचा डॉन मी आहे. ही फलंदाजी आपण पाहिली आहे दिनेशच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जेदार खेळ. अद्यापपर्यंत 5 बॉल मध्ये 23. जयेश भोईर वरती हल्ला चढवलाय, हल्ला बॉल केलाय, ऍक्शन वरती रिॲक्शन आपण दाखवले आहे. जयेशच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना 3 षटकार 1 चौकार. अद्यापपर्यंत 22 धावसंख्येची खेळी. यावेळेस मात्र आपला स्वतःचं कौशल्य दाखवलं, गुणवत्ता दाखवली आहे, जी स्वतःमध्ये असलेली ताकद स्ट्रेंथ सिद्ध केली आहे. या चेंडूंची नितांत गरज आहे आपल्या टीमला. आई ग्रुप शेडूंग अजिवले या टीमला. आणि ते यॉर्करचा प्रयत्न आपण पाहिला, यॉर्करवरती दिलेला सन्मान दिनेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 46 वरती 2 विकेट, 46 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती नितेश पाटील प्रथमच स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. 46 धावा या पटलावरती. शेवटचा बॉलचा खेळ या षटकातील बाकी आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. खोलात टाकलेला बॉल होता. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय नितेशच्या माध्यमातून. आणि नारपोलीचे हे फलंदाज म्हणजे चळक. अगदी आधीनात जरी पाहिला आपण, नरेश जरी पाहिला आणि प्रीतम जरी पाहिला, एकाच दुहेरीमध्ये रूपांतर कसं करायचं तर नारपोली क्रिकेटच्या या फलंदाजांकडून आपण नेहमी चपलाई पाहिली. आणि ती चपलाई या मैदानामध्ये दाखवत असताना हे 2 नारपोलीचे स्टार खेळाडू दिनेश आणि या नितेशला आपण पाहतो. एकीचं रूपांतर केलं दुहेरीमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावसंख्येचा अगदी पल्ला पार केलाय. अलेख खूप मोठा उंचावलाय. तर वैयक्तिक 6 बॉल मध्ये 24 धावसंख्येची कॅप्टन इनिंग आपण पाहतोय दिनेश पाटीलच्या बॅट मधून. डिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली आहे. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. फलंदाजाने मात्र हल्ला बोल केला या भातन गावाच्या गोलंदाजांवरती. राऊंड विकेटने संदेशला आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन स्विच हिट अँड सक्सेसफुल. अगदी या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा हा षटकार आपण पाहिलाय दिनेश पाटीलच्या बॅट मधून. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला, डीप स्क्वेअर लेगला, डीप थर्डमॅनला ही फलंदाजी
यावेळेस मिस्टर 360 आपण का म्हणतो या फलंदाजाला, ते दाखवलंय, स्वतःला झोकून दिलाय, पडलाय, जडलाय, पण माझ्या संघासाठी मला लढायचं आणि ती लढवया वृत्ती आपण पाहिली. दिनेशच्या बॅट मधून आलेला आणखीन एक डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध आणखीन एक षटकार. कि मैं तो इस जंगल की नाजुक हिरनियर है, खुकार जालिम शिकारी आहे तू. आता मात्र जालिम शिकारी बनवावा लागेल गोलंदाजांना, पण सलग चालाय तिसरा दर्जेदार षटकार, सलगचे 3 षटकार दिनेशच्या बॅट मधून. 9 बॉल आणि 42. कॅप्टन इज ऑन फायर नाव. मारतील चौकार या हो क्रिकेटच्या मैदानाला, मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला, 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. नऊ चेंडू 42 धावा, सलगचे 3 षटकार. संदेश भोईरच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. विचार विनिमय प्रत्येक खेळाडू येतोय, सांगतोय की आता करायचं आहे, आता तुला इथून कमबॅक करायचं आहे, आता निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे. 66 वरती पोहोचलंय धावपळक अय्यांश शिलेपण कोळके संघाचं. नेक्स्ट बॉल, चौथा जाईल काय, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, पण बॉल ट्रॅव्हल होईल का सीमारेषे पार, आणि तिथे टिपलेला आहे. सुंदर सुंदर अति सुंदर खेळ आणि संपलाय दिनेश पाटील यांचा खेळ. नक्कीच या कामाची गरज होती, या चेंडूची नितांत गरज होती आई ग्रुप शेडूंग अजिवली टीमला, कारण विकेट खूप मोठी मिळवली आहे आणि त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते दर्शन पाटील बेळवलीचा यंगस्टर आपण पाहिला, कारण स्वतःला अगदी शांत ठेवलं, कोणतीही घाई गडबड न करत असताना सीमा रेषे लगत खूप उंचावरती गेलेला चेंडू आपण पाहतोय. सुंदर झेल टिपला. राजा मात्रे कोळके गावचा हा आणखीन एक एक्सपिरियन्स, वर्ल्ड एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय. टॅपिंग क्रिकेट, कारण धावसंख्या 66 वरती पोहोचले, 1 धाव कंप्लीट केलाय, चांगलं कमबॅक, 3 षटकार लगवल्यानंतर आपण जर पाहिलं संदेश भोईरचा खूप चांगलं कमबॅक. दिनेश पाटीलची विकेट ज्याची नितांत गरज होती ती मिळून दिल्या आणि त्यानंतर 1 धावपटलावरती 67 वरती पोहोचलाय धावफलक. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं, पण बॅट आणि चेंडूचं प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती 67 वरती 3 ही धावपटलावरती स्थिती आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. शेडूंग अजिवली आता मात्र काहीतरी करायचं आहे. चौथा गोलंदाज आहे, त्याला रोखायचं आहे. 75 ते 78 मध्ये रोखणारा गोलंदाज पाहिजे, कारण आता 67 धावा झाले. तिथून 10-12 धावा संख्येचं जर अंतर पाहिलं तर 78-79 धावा धावपटलावरती येऊ शकतात. आणि जर जयेश भोईर आणि जर बॅटिंगची स्ट्रेंथ पाहिली तर या मैदानावरती या धावा चेस होताना देखील बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिल्यात. पण आता येणारा शेवटचा गोलंदाज कोण असेल? आपण पहिले 4 गोलंदाज जर पाहिले तर भातानगावचे होते, पण आता मात्र 5व्या षटकासाठी 4था गोलंदाज कोण असेल हे पाहणं गरजेचं आहे. हाही गोलंदाज भातान पाडाचाच आहे. दीपक ला आपण पाहतोय, दीपक मुकादम हा गोलंदाजी मार्गास्थावरती दाखल झाला. भातान पाडचा आणखीन एक युवा गोलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती
राजा मात्र आपण पाहतोय कोलखेचा हा सितारा, कोलखेचा ब्रँड आपण पाहतोय राजाला. कारण बऱ्याच वर्षी जर आपण पाहिलं, बऱ्याच कालावधीमध्ये जर मागे गेलो तर कोलखे हे गाव या टेनिस बॉल पटलावरती या फलंदाजाच्या नावाने ओळखलं जायचं. पण यावेळेस मात्र प्रॅक्टिस नसेल कदाचित किंवा सराव नसेल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, बिझनेसमध्ये किंवा आपल्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये जर वळण घेतल्यानंतर क्रिकेटसाठी थोडासा बॅकफुटला येऊन आणि नक्कीच फॉरेस्ट या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहात आणि त्याचमुळे की काय ही परिस्थिती या मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी दीपक मुकादमची कमबॅक केलाय, 2 चेंडूंवरती निर्धाव आणि 1 विकेट राजा मात्रे याला परतवलाय आणि थांबवलाय. आता मात्र धावपळ. यस, 2 चेंडूंवरती 2 निर्धाव बॉल आपण पाहिले दीपकच्या माध्यमातून. आयुष पाटील न्यू बॅट्समन आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट ना फुल टॉस होता, मिस केलाय या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र थांबवलंय. दिनेश आऊट झाल्यानंतर ब्रेक लावला, धावसंख्येला रोख लावलाय. कारण कोणत्याही प्रकारची धाव अद्यापर्यंत जर पाहिली फक्त 1 सिंगल दिनेश बाद झाल्यानंतर धावपटलावरती अर्जित होतीये. 66 वरती फलंदाजी करत असताना 3 षटकार त्याचे आले होते, पण त्यानंतर जे कमबॅक अपेक्षित आहे शेवटच्या षटकामध्ये ते कमबॅक दीपक मुकादमच्या माध्यमातून. भातानपाड्याचा हा यंग टॅलेंट खूप चांगली बॉलिंग करतोय. हा खोलवट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला भिरकावला, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे, 1 वरतीच थांबवलाय नितेशनं. धावसंख्या पोहोचली आहे 68, 68 धावा धावपटलावरती आहेत. 7 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त आलेत 2 धावा आणि 2 विकेट्स. आमचे राकेश आम्हाला सांगतायत, निकेत आम्हाला सांगतायत यावेळेस हा बॉल घरंगळत चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठी आहे, चेस आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केलं, स्वतःला झोकून दिलाय आणि आपल्या संघासाठी 2 धाबा सेव्ह केल्यात. एकूण धाबा संख्या पोहोचली आहे 70 वरती. 17 इन अ बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा चेंडू या सत्रातील. 70 धाबा या धावपटलावरती अर्जित होताना आपण पाहतोय. फुलटॉस फक्त मनगटाच्या ताकदीनं बॉलला फ्लिक ऑन द रिक्स मनगटाच्या साहाय्याने उडवला. मिड विकेट, सीमारेषा क्लिअर. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. धावसंख्या झाली आहे 76. येणारे नक्कीच भिंगरवाडीचे आमचे
मराठीचे जबरदस्त समालोचक प्रवीणजी शिशवे आणि आमचे परममित्र कल्पेशजी गायकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. 30 बॉल 77 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग अजिवली संघ मालक आपण पाहतोय रवींद्र दुर्गे, त्यानंतर अनिल भागीत आणि अजय भागीत. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर अक्षय मुंडे यांचा अय्यांश 11 कोळके अगदी सुस्थितीमध्ये 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा दुसऱ्या सत्रामध्ये. आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच मायक्रोफोन वरती येतील आमचे चौकचे सूरजजी आतमोडे सर. थँक्यू सो मच. मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. प्रशांत पाटील बघ लांब लांब षटकार मारी. दशरथ विनायक आकाशाशीष बल्लू लांब लांब षटकार मारी. अक्षय आणि कितीची जोडी कोणगावची आहे फेमस 1 नंबरला. राहुल रोहित बारक्या पालीचा सूर्या मस्कर मोहवाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. हॅलो हॅलो 5 ओव्हरमध्ये 77चं टार्गेट आहे. ते आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग आजिवली संघासमोर आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सत्याहत्तर धावांची गरज 15.40च्या आस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत. बेलवलीचा दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्वतः संघनायक जयेश भोईर भातन गावचा हा खेळाडू आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय. प्रशांत दिघे सोमटण्याचा हा खेळाडू प्रशांत दिघे. एक चांगली मॅच 40 गाव प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आणि हा 4था दिवस. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा यावेळेला खोदून काढलाय मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडासा स्किड झाला आणि बॉल त्याच्याकडून मिस झाला. दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोलतोय, स्वतःचं अकाउंट ओपन करतोय तो दर्शन पाटील. लेफ्ट हँडेड बॉलर राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. स्वीपचा फटका डाईव्ह लगावली होती परंतु क्षेत्ररक्षकाकडून चेंडू मिस झाला.
झाला आणि पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा मिळत आहेत त्या दर्शन पाटीलला. प्रयत्न फार चांगला केला होता क्षेत्ररक्षकानं, डाईव्ह मारली होती, अगदी झेप घेतली होती चेंडूवरती, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू त्याच्या समोर लँड झाला आणि चेंडू निसटला. पहिला चौकार आलाय, शफल झाला होता बॅट्समन समोरच्या रिजन मध्ये, एक दर्जेदार दमदार असा चौकार येतोय दर्शन पाटीलच्या बॅट मधून. हा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूच्या मनगटामध्ये फार चांगली ताकद आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, राऊंड विकेटनं समोरच्या अँगलनं गोलंदाजी करतोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज मेंटली आधीच प्रिपेअर होता की मला फटकेबाजी करायची आहे, शफल होऊन तो फटकेबाजी करतोय आणि 2 चांगले स्ट्रोक, एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑफ मध्ये दर्शन पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बेलवलीचा हा खेळाडू आहे, बेलवली क्रिकेटचं खरं तर हे भविष्य आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये फार चांगली फलंदाजी करतोय. सोमटण्याचा गोलंदाज आहे प्रशांत दिघे त्याच्या विरोधामध्ये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा, शरीरावरती आदळला आणि हा निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. फिल्डिंग जर पाहिली तर मिड विकेट मध्ये स्वतः कॅप्टन आहे कोळके संघाचा दिनेश आणि दुसऱ्या बाजूला एक खेळाडू मिड विकेट मध्ये, प्रॉपर मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. प्रहार प्रहार आणि प्रहार मिड विकेट मध्ये, आणखीन एक दमदार असा षटकार. पुढ्यात टाकलेला बॉल, समोर टाकलेला बॉल, अगदी लेंथला पीक केलं, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला आणि मिड विकेटच्या बाहेर सहजरित्या चेंडूला फेकलं. 6 धावसंख्येसाठी 16 धावा पहिली ओव्हर, पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू असताना पाहायला मिळतात. प्रशांत दिघेच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग करतोय दर्शन पाटील. 77 धावांचं लक्ष गाठायचं होतं, आता 25 बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे. ती आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला. चांगल्या खेळ मैदानाच्या आतमध्ये जशी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून देतोय, चांगला पाया रचतोय तो दर्शन पाटील प्रशांत दिघेच्या विरोधामध्ये. आणखीन एक प्रहार, या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले परंतु क्षेत्ररक्षक लांबून आलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतोय आणि एकच धाव मिळते ती दर्शनला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. 15च्या ऍव्हरेजनं प्रत्येक ओव्हर मध्ये 15 रन आल्या पाहिजेत. ही मॅच आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला जिंकायची असेल तर आयांश 11 कोळके संघाच्या विरोधामध्ये. एक चांगली स्पर्धा, 24 लाईव्ह इव्हेंट, तालुका ओपन हा टीम पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट संघ, जय हनुमान म्हसोबा क्रिकेट संघ नारपोली आणि एक साथ मित्रांची या सगळ्यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली 40 गाव प्रीमियर लीग 3रं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. स्वर्गीय विनोद पाटील स्मृती चषक. विनोद पाटील याला खरं तर भावपूर्ण आदरांजली असेल, त्याच्या आठवणींमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी प्रकाशजी पाटील, योगेशजी मस्कर, वासुदेवजी पाटील, नरेंद्रजी मस्कर, आकाश पाटील, दिनेशजी पाटील, प्रवीण भोईर आणि दीपक कुरंगळे या सगळ्यांची आणि संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवाराची मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या सगळ्या मित्रपरिवारांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. वेल डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट आणि योग्य असं नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. 77 धावांचा पाठलाग करत असताना 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. दिनेश पाटील कॅप्टन नारपोली एक्सप्रेस खरं तर आता गोलंदाजीला येतोय. समोर आहे
तो दर्शन. पहिलाच बॉल वेगवान फटका फसलाय. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळवतोय. मोठी विकेट मिळतीये गोलंदाजी करणाऱ्या आयांश 11 कोळके संघाला. दीपक मुकादम आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. दीपकनं स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या बॉल वरती त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका आला, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं त्यानं रोखलं होतं आयांश 11 कोळके संघाला. दीपक त्याच्या विरोधामध्ये नारपोलीची एक्सप्रेस आली आहे, ज्यानं पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का दिलाय अजिवली संघाला. चांगला बॉल, बॅटीची एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार दुसरा फलंदाज परतीच्या प्रवासाला. कमांड इज आहे. रुपेश पोपेटा दर्जेदार यष्टीरक्षणाची भूमिका साकारत असताना लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे धक्के दिले दिनेश पाटीलनं. आणि कॅप्टन कसा असावा, कॅप्टनचा खेळ कसा असावा हे उत्तमरित्या दाखवलंय. एक चांगला आदर्श सेट करत असताना 10 चेंडूंमध्ये 42वा फलंदाजी करत असताना पहिल्या 17 मध्ये आणि गोलंदाजीला जसा आला तशात पहिल्याच 2 बॉलवरती 2 मोठ्या विकेट त्यानं घेतल्या. नवीन बॅट्समन प्रणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन आलाय तो प्रणाल पाटील. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. सन्मान फक्त स्वतःला वाचवलाय, रक्षात्मक पवित्र या ठिकाणी घेतलाय. याच दरम्यान आदरणीय ज्ञानेशजी भोईर साहेब, त्याचबरोबरीनं आदरणीय भाविनजी मुंडे आणि आदरणीय सागर जाधव यांचं आगमन झालंय. कोळक्याचे आमचे तिन्ही पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबरीनं नारपोलीचे ग्रामस्थ आदरणीय रमेशजी मस्कर साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. 3री विकेट मिळती आहे दिनेश पाटीलला. आदरणीय ज्ञानेशजी भोईर, आदरणीय भाविनजी मुंडे आणि आदरणीय सागरजी जाधव, त्याचबरोबरीनं रमेशजी मस्कर, आमच्या या सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. 4 चेंडूंमध्ये 3 धक्के दिलेत दिनेश पाटीलनं. भरगाव वेगानं खरं तर धावतीये नारपोलीची ही एक्सप्रेस आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे डॉमिनेट केलंय. या मॅच मध्ये वर्चस्व पूर्णपणे दिनेश पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना षटकारांचे हॅट्रिक, 42 धावांचा स्फोटक, वादळी खेळ आणि गोलंदाजी करत असताना दहशत, दादागिरी दिनेश पाटीलची पाहायला मिळते.
इम्पॅक्ट प्लेअर आलाय ज्यानं पहिल्याच बॉल वरती उत्तर दिले दिनेश पाटीलला. मिड विकेटच्या वरतून मारलेला हा उंच असा गगनभेदी षटकार. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आलाय करण मुकादम आणि प्रहार चढवतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या मॅच मध्ये जयेश भोईर जो स्वतः कॅप्टन आहे त्याला अजूनही आपलं खातं उघडण्याची संधी मिळाली नाहीये. एकही चेंडू खेळण्याची संधी त्याच्या वाट्याला आली नाहीये. दिनेश पाटील षटकार आलाय परंतु काय कमबॅक केलंय, काय मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्स होणारा बॉल, उसळी घेणारा बॉल, टेकअप होणारा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. बॅटिंग करणाऱ्या आई ग्रुप शेडुंग आजिवली संघाचे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल नंतर किमान 3 धावा येणं गरजेचं असेल. प्रत्येक बॉल नंतर ओव्हर मध्ये किमान 18 धावा येणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये आई ग्रुप शेडुंग आजिवली संघाला जिंकायचं असेल तर मर्याई प्रसन्न, प्रियेश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडुंग आजिवली संघ, रवींद्रजी दुर्गे, अजयजी भागीत आणि अनिलजी भागीत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला आयांश 11 कोळके, अक्षयजी मुंडे यांचा संघ जो या वेळेला चांगल्या पोझिशन मध्ये चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 17 मध्ये चांगला खेळ केला होता कॅप्टन दिनेशनं चांगली बॅटिंग केली होती, त्याला तशी बॅटिंग करावी लागेल ती जयेश भोईरला. नरपोली ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. या विभागातील एक चांगलं नेतृत्व आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आपले ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये वापरले जात आहेत. यावेळेला एक इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहतोय जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे, करण मुकादम, ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय आणि एक इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेश म्हात्रे, पहिलाच बॉल साहिलनं भिरकावलाय, मनगडाचा वापर केलाय स्क्वेअर लेग मध्ये, गोळीच्या वेगानं जाणारा हा पहिला चौकार जेबीच्या बॅट मधून. नितेश म्हात्रे तिसऱ्या षटकासाठी सलग तिसरा गोलंदाज वापरला जातो आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतोय. जेबी या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे आणि सगळ्यांची नजर असेल ते फलंदाज जयेश भोईर वरती. 17 चेंडू 50 धावांचा टार्गेट चेस करायचंय. नितेशचा हा फुलटॉस बॉल यावेळेला मारलाय सरळ. आज दिनेश पाटीलचा दिवस आहे, सगळं काही दिनेश पाटीलच्या पक्षामध्ये आणि हा झेल देखील टिपला जातोय आणि बाद होतोय तो जयेश भोईर. सोळा चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. बॅटिंग बॉलिंग आपण पाहिली आणि आता फिल्डिंग. दिनेश पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, काय दर्जेदार खेळ करतोय. तीनही डिपार्टमेंट मध्ये 100% प्रामाणिक योगदान त्याचं या मॅच मध्ये राहिलंय. एक दर्जेदार खेळ, एक पात्री अभिनय, 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये. परंतु नवीन फलंदाज संदेश भोईर आता आलाय. संदेश भोईर आणि करण मुकादम यांना मात्र फटकेबाजी करावी लागेल.
आक्रमण करावं लागेल. जशी मागच्या सत्रामध्ये बॅटिंग झाली होती ना तशी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. संदेश आणि करणला जर आपल्या फलंदाजी करणाऱ्या आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला परत आणायचं असेल तर, मोमेंटम मिळवायचं असेल तर. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, विस्तारलेलं आहे. मोठे फटके मारले जाणार का हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनामध्ये. नितेश म्हात्रे, पहिलाच बॉल, प्रहार, झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. सोप्पा झेल, इझी कॅचेस. खर तर 12 वाजलेत, मध्यान्ह झालंय. सूर्याची किरण अगदी बरं बघितलं तर प्रखरतेने डोळ्यावरती येतात. बॉलला जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. अशा सिच्युएशनला हा झेल मात्र सुटला जातोय. दिनेशनं झेल घेण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाने त्याला कॉल दिला आणि मग दिनेशनं मात्र तो कॉल स्वीकारत असताना त्या क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची संधी दिली. कॅच मिस केलाय संदेश भोईरचा. 2 धावा त्याला मिळतायत. टीमचा एकूण स्कोर होतोय 29. 15 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. या वेळेला आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. डीजे नितेश मात्र लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये फार चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट त्यानं आतापर्यंत घेतल्यात. मोठ्या 2 बॅट्समनला त्यानं या ओव्हरमध्ये बाद केलाय. रवींद्र दुर्गे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघमालक आहेत रवींद्र दुर्गे. आता त्यांना चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. करण मुकादम या फलंदाजावरती आता पूर्णपणे जबाबदारी आहे. या फलंदाजाच्या खांद्यावरती सगळी जबाबदारी आहे. रवीनं आल्या आल्या प्रहार चढवलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला भिरकावलं आणि पहिल्याच बॉल वरती रवीच्या बॅट मधून येतोय षटकार. तेरा चेंडू 42 धावांची गरज आहे. रवी आल्या आल्या आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवतोय. आल्या आल्या प्रहार चढवतोय आणि जी गरज आहे ती गरज असताना चांगली फटकेबाजीला सुरुवात करतोय. नितेश 2 विकेट मिळालेत आणि त्याच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके देखील आलेत. रवीचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय परंतु त्याच्या समोर चेंडू लँड झालाय. 2 महत्वपूर्ण धावा मिळाल्यात त्या आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज. प्रतिषटक 20च्या आस्किंग रेटनं आता धावा या जमा करायच्या आहेत. एक चांगला संघर्ष आपण पाहतोय. स्क्रीनवरती स्कोरचं ट्रेंड दाखवलं जातं या मॅचची समरी. आयांश 11 कोळके संघ प्रत्येक गोष्टीमध्ये आतापर्यंत सरस ठरलाय. तो मर्याई प्रसन्न आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा 1 विकेट. त्यानंतर त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली परंतु पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांत दिघेच्या विरोधामध्ये मिळालेला मोमेंटम कॅरी करता आला नाहीये. तो फलंदाजी करणाऱ्या आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला. हे 2 षटकं फार निर्णायक आहेत. 40 धावा चेस करायचे आहेत. या ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल. रवी आणि फलंदाज करण दोघेही सेट झालेले आहेत आता मैदानावरती. राजेश भोईर मैदानाच्या आतमध्ये.
राजेश आणि रवी दोन्ही आर फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजीला येतोय. दिनेश पाटील खर तर या खेळाडूनं रायगड ग्रामीणच्या पटलावरती एक वेगळी छाप सोडली आहे आणि चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा दर्जा त्यांना सेट केलाय. 42 धावा 3 विकेट या मॅच मध्ये एकपात्री अभिनय वन मॅन आर्मी सारखा लढतोय. 12 चेंडू 40 धावा चेस करत असताना राजेश भोईर ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तो समोर उभा आहे. पहिलाच बॉल स्टायलिश स्ट्रोक बॉलला फक्त उचललं लेथला पिक केलं आणि फार चांगला फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. टिपिकल टेनिस क्रिकेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या रिझन मध्ये मिड विकेटच्या अगदी जवळून काय दर्जेदार स्ट्रोक लगावला. 11 चेंडू 34 धावांची गरज आहे. अजून 2 जर षटकार आले किंवा 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण करणार. राजेश भोईर आणि रवींद्र दुर्गे या 2 फलंदाजांनी खरं तर 5 बॉल मध्ये 20 धावा जमा केल्यात आणि याच 20 धावांच्या जोरावरती मॅच मध्ये कमबॅक करते ती शेडूंग आजिवली टीम. दिनेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात. राजेश आणि दिनेश या दोघांच्या मध्ये एक चांगलं बॅटल रंगलं जातंय. बॅट आणि बॉल चेंडू आणि फै या 2 अस्त्रांच्या दरम्यान एक द्वंद्व युद्ध राजेश आणि दिनेश या दरम्यान. दिनेशचा हा फटका मिड विकेटला एलिव्हेशन मिळालं नाही. ताकद लावली होती टायमिंग व्यवस्थित साधू शकला नाहीये आणि मिळते ती एकच धाव. 10 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही कोणी हरलेलं नाही कोणी जिंकलेलं नाही. बॅलन्स आहे समप्रमाणामध्ये आहे. दिनेश पाटीलचे 4 चेंडू या सामन्यामधील अत्यंत निर्णायक चेंडू असतील परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली बॅटिंग करावी लागेल ती रवी आणि राजेशला. दिनेश षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. चांगल्या पद्धतीनं मॅच मध्ये परत आणतोय तो आपल्या कोलकेट टीमला. रवीनं बॉलला खरं तर उडवलं. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं कोणतीही चुकी केली नाहीये. झेलला त्यानं हातामध्ये कॅरी केलं आणि ही मोठी विकेट गेली आहे ती रवी दुर्गेची. दिनेश ला मिळतीये ही 4थी विकेट आणि दिनेश या मॅच मध्ये पंजा खोलणार का. शतक तर त्याचं हुकलं. 50 तो कंप्लीट करू शकला नाहीये. संघासाठी आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला परंतु गोलंदाजी करणारा हायफाय कंप्लीट करणार का पंजा खोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. 13 धावा खर्च करत 4 विकेट त्याला आतापर्यंत मिळाल्यात त्या 9 चेंडूंमध्ये आणि नवीन बॅट्समन अलंकार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अलंकार भोईर राजेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 33 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 7 धावा आल्या. 2 मोठे फटके आले तर शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी होणार. चांगला फटका परंतु फार चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील काय कमबॅक करतोय. वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी करतोय तो दिनेश पाटील. यानंतर विनर मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडे पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये जिंकणारा संघ मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप खेळणार की अयांश 11 हे ठरवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. हायफाय कंप्लीट करतोय पंजा खोलतोय दिनेश पाटील आणि 5 विकेट घेण्याची किमया साध्य करतोय तो या मॅच मध्ये.
दिनेश पाटील साठी. दिनेश एकदा बॉल उंचावून आपण प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे, कारण 5 विकेट लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आणि स्क्रीन वरती देखील पाहतोय काय दर्जेदार गोलंदाजी करतोय नारपोलीचा हा वेगवान गोलंदाज. 14 धावा 5 विकेट त्यानं मिळवल्यात आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रमाकांत. 4 ओव्हर शेवटचा चेंडू आहे खरं तर. पाठीमागच्या बाजूला चायनीज कट, अगदी स्टंपच्या जवळून जाणारा हा बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय आणि मिळतायत त्या 4 धावा. तो पाठीमागच्या बाजूला 4 धावा मिळतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा या धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा, शेवटचं षटक. समोर आपण पाहतोय घार. अगदी मॅचला देखील एखादा द्रोण जसा उडतो ना तसा द्रोण प्रमाणे ती फिरतीये. फार चांगलं दृश्य समोर टेकडीवरती आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. मागच्या मॅचची सिच्युएशन या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. दोन्ही वेळा पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व आपल्याला दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळाले. बॉलरचं नाव सांगा, 12व्या प्लेयरला माहिती नाहीये. निकेश म्हात्रे आता गोलंदाजीसाठी आलाय. नितेश म्हात्रेचा पहिलाच बॉल, डॉट बॉल आलाय. लेफ्ट हँडेड बॉलर अगदी स्टंपच्या समोर प्लम पकडले पंचांनी आणि विकेट मिळतीये ती नितेशला. हा दुसरा पहिला हादरा मिळतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो गोलंदाज नितेशला. ज्यानं आता पहिलीच विकेट मिळाली स्वतःची आणि या अगोदर नितेश पाटीलला गोलंदाजी केली होती. बॅटकट आहे, आउट नाही आहे, बॅटकट होती. चार चेंडू आणि 28 धावांची 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी अवघड होत चालली आहे. शेवटच्या क्षणाला का होईना मोठा फटका आलाय. 3 चेंडू आणि त्या आता 22 धावांची गरज असेल. तीन चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार या मैदानावरती तारू शकतो शेडुंग आजिवली संघाला. लेग स्टंपचा पिच झालेला बॉल आणि एकच धाव मिळतीये. लेग बाईटचा इशारा आलाय पवार सरांकडून. संतोष पवार सर मोहपेचे क्वालिफाईड अंपायर, स्क्वेअर लेग मध्ये दीपक पाटील सर, पाली पनवेलचे आमचेच क्वालिफाईड अंपायर आणि तिसरे पंच द्वारकानाथजी चोरगे सर बेलवलीचे.
कमी गतीने टाकलेला हा बॉल फक्त सन्मान केलाय, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका. एक चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 20 धावांची. मागच्या मॅचची सिच्युएशन या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल वरती विकेट होणार की षटकार. दिनेश मात्र शेवटला मिस करतोय. षटकार झालाय. सामना जिंकलाय आयन्स 11 कोळखे संघानं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला. नेक्स्ट मॅच साठी शेडुंग आजिवली टीमला देखील शुभेच्छा. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन, सांगडेपाली टीमचा कॅप्टन आणि आयन्स 11 कोळखे टीमचा कॅप्टन दोघांनी लगेच टॉस साठी यावं. दोन्ही कॅप्टनना लगेच टॉस साठी यावं. हॅलो. तर या ठिकाणी आपण स्वागत कक्षामध्ये जाऊया. सचिनजी पाटील यांना देखील आपण स्वागत कक्षामध्ये इन्व्हाइट करूया. सन्मान मूर्ती आणि या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान शाळ आणि सन्मान चिन्ह देत आपण या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील करणार आहोत. शिवाजीनगरचे आमचे मान्यवर सन्माननीय सचिनजी पाटील यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं शुभ सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं सन्मान